लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की जीवा बाप्पांसमोर हात जोडून उभा असतो. तो बाप्पांना म्हणत असतो, बाप्पा थँक्यू सो मच. ही कुठली कोण आर्या आमच्या आयुष्यात येऊन चमत्कार करून जाते, ती आम्हाला फायनली आमचं बाळ देते. असंही ते जीवा थँक्यू बाप्पांसमोर म्हणत असतो. तितक्यात मागणं पार्थ आलेला असतो. आता पार्थला पाहून ते जीवाला टेन्शन आलेलं असतं. जीवाला वाटत असतं की पार्थने सगळं बोलणं ऐकलं असावं, पण मात्र पार्थने एकही शब्द त्याचा ऐकलेला नाही बरं का. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेला आहे. इकडे आर्याची झोप उडालेली असते. तिला अजिबातच झोप लागत नसते. तिला बेचैन वाटत असतं. ह्या सर्व गोष्टी होत्या त्या खरंच योग्य आहेत का असं तिला वाटत असतं. आता त्यांनी जो काही काल सेल्फी काढलेला असतो तो सेल्फी पाहत असते. सगळ्यांचे चेहरे जे काही हसरे असतात ते पाहून तिला बरं वाटत असतं. ती सुरुवातीला स्वतःचा चेहरा पाहते, त्यानंतर इथे नंदिनीचा चेहरा पाहत असते आणि शेवटला ती जीवाचा चेहरा पाहत असते. आणि जीवाचा चेहरा पाहून तिला फार आनंद झालेला असतो. म्हणजे काय, ही आर्या आता जीवाच्या प्रेमात पडणार आहे किंवा पडली आहे अशी शक्यता आहे. इकडे आता पार्थ जीवाला म्हणत असतो, काय रे एवढ्या रात्रीचं कुणाशी बोलतोस आणि काय बोलतोस असं म्हटल्यानंतर जीवाला बरं वाटतं. जीवा म्हणतो असतं, अरे बडे बाई असं काय करतोस, आपण दोघे बाबा होणार आहोत, कुठेस तू, तुला कळतंय का आपल्या आयुष्यात बाळ येणार आहे असं म्हणून त्याला मिठी मारत असतो. आता हे सगळं काही बघून पार्थला कळत नसतं याला झालंय तरी काय. पार्थ त्याच्या जवळ जातो आणि म्हणत असतो, काय रे 2 पॅक मारलेस का. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही बाबा पॅक वगैरे नाही, मी फक्त आता नंदिनीच्या हातचा काढा पितोय, माहिती आहे ना तुला. त्यावर पार्थ म्हणत असतो, मला माहिती आहे रे, पण मी बाबाहून 4 महिने झालो, तू बाबाहून 3 महिने झाले, मग आता काय हे बरोबरतूस. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे हे सगळं काही जाऊ दे रे, बाळ येणार आहे ना आपल्या आयुष्यात, मग मी फार खुश आहे. मी आता सगळं काही परत मिळवणार आहे, मी माझं गेलेलं हातचं कामसुद्धा मिळवणार आहे असं म्हटल्यानंतर लगेच आता पार्थ म्हणत असतो, एक सांगू का तुला, मार्केटमध्ये अशी बातमी फिरते की तुझ्याकडनं जे काही विजयने प्रोजेक्ट हिसकावून घेतलं होतं ते प्रोजेक्ट त्याच्या हातनं जायच्या मार्गावर आहे. त्याची डिझाईन त्या साहेबांना आवडलीच नाही असं म्हटल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, अरे वा काय बडे भैया बातमी दिलीस तू, मग आता माझं काम होणार असं म्हणून खुश होत असतो. बाप्पांसमोर हात जोडत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला विजय त्या प्रोजेक्ट जे काही ते बनवत असतो त्या सरांशी बोलत असतो, त्यांना विनंती करत असतो. तिकडे समोरून ते सर फार चिडलेले असतात. ते म्हणत असतात की किती आणि काय काय तुमचं ऐकून घे, 2 आठवड्यापासून तुमचं हेच तर मी ऐकून घेतोय, तुमच्यापेक्षा तर ते जीवा देशमुख चांगले होते, त्यांची डिझाईन तरी निदान चांगली होती, त्यांनी काम फक्त पुढचं वेळेत करून दिलं नाही म्हणून, आणि तुम्ही एवढं विश्वासाने म्हटलात की मी हे काम करेल म्हणून तुम्हाला दिलं, पण आता मला वाटतं तुमच्याकडनं हे प्रोजेक्ट काढून घ्यावं असं म्हटल्यानंतर आता विजय विनवणी करत असतो, प्लीज सर थोडासा वेळ द्या मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली, मला प्लीज वेळ द्या. मात्र ते सर म्हणत असं, नाही अजिबातच नाही, मी आत्ताच्या आत्ता तुमच्याकडनं हे प्रोजेक्ट काढून घेतोय असं म्हणून फोन ठेवून देतो. इकडे विजय फार चिडचिड करत असतो, त्याला कळत नसतं नेमकं काय झालंय. परत स्वतःला शांत करतो आणि म्हणत असं, शांत हो विजय, शांत हो, तुझं काम काय होतं, त्या जीवाकडनं ते प्रोजेक्ट काढून घेणं आणि त्याला त्या विक्रमच्या पुढं खाली खेचणं, त्या विक्रमच्या नजरेतून खाली गिरवणं, ते तर काम तुझं झालेलं आहे ना, मग आता शांत हो आणि पुढचं काय करता येईल ते ठरव असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजू विक्रम आणि काव्याचा सीन दाखवलेला आहे. त्यांचा बुद्धिबळाचा खेळ रंगलेला असतो. इकडनं विक्रमने त्यांच्या दोघांसाठी कॉफी बनवून आणलेली असते. काव्य म्हणत असते, बाबा ह्या सगळ्यांची काय गरज होती. तेव्हा विक्रम म्हणत असते, अरे तुझी सासू नाही ना म्हणून मला किचनचा ताबा घेता येतो, असंही तू प्रेग्नेंट आहेस ना, मग तुझी काळजी घेणं माझी जिम्मेदारी आहे का नाही. हे काय काव्या तू नाराज दिसते, काही झालंय का. त्यावर इकडनं काव्य म्हणत असते, हो ना बाबा, म्हणजे मला नाही काही झालं, पण माझी एक मैत्रीण आहे, ती जरा अडचण येते, म्हणजे तिला मार्गच सापडत नाही पुढचा, तिच्या सर्व मार्गात खड्डे आहेत असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणत असतं, अरे त्या खड्ड्यांना एवढं काय घाबरायचं आहे, बघ इकडं बघ, झाड जर तोडलं तरच त्याच्या फांद्या परत येतात का नाही. पु ल देशपांडे काय म्हणतात, जर शेजाऱ्याच्या घरात रेडिओ लावलेला असेल, त्याचा मोठा आवाज असेल तर त्याच्यावर चिडण्यापेक्षा तो रेडिओ आपल्याला ऐकण्यासाठीच लावला आहे असं समजायचं. अगं प्रॉब्लेम आयुष्यात भरपूर असतात गं, पण तो प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व करायच्या, कशा अडचणी सॉल्व करायच्या हे आपल्याच हातात असतं. शांतपणे डोकं ठेवायचं आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला मिळतंच असं इथे विक्रमनी म्हटल्यानंतर काव्या खुश होते. काव्याला सुद्धा तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. आता दोघीही बुद्धिबळाचा खेळ खेळत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीची आवरावर सुरू असते. इकडनं हळू जीवा येतो आणि तिला मिठी मारत असतो. मिठी मारल्यानंतर नंदिनी म्हणत असते, असं काय करताय, तुमचे सगळे ओले केस मला लागतेत. त्यावर जीवा म्हणतो, मग काय होतंय, त्याला काय एवढं. तेव्हा नंदिनी म्हणतात, अहो गुदगुले होतात मला,
त्यावर जीवा म्हणत असतो, आता आपण दोघांनी थांबायचं नाही आणि समोरच्याला सुद्धा थांबवायचं नाही असं म्हणून तिचे केस मागं करत असतो. आता छान असं बॅकग्राऊंडला लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं लागलेलं. जीवा तिच्या हळुवारपणे केस मागे करत असतो, तिच्या जवळ जाणारच असतो तितक्यात नंदिनी त्याला जोरात कोटवर ढकलून देते. आता जीवाला इथे लागलेलं असतं. जीवा म्हणत असं, नंदिनी अरे काय करतेस तू? त्यावर नंदिनी म्हणते, लागलं का तुम्हाला? हो लागले, सॉरी 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 असं इथे नंदिनी कान पकडून म्हणत असते. जीवा म्हणत असतो, अरे मला खरंच लागले. तेव्हा नंदिनी म्हणत असते, मला सगळे तुमचे नाटकं माहिती, सरका बाजूला, मला कपड्याच्या घड्या घालून द्या असं म्हणून घड्या घालत असते. इकडनं जीवा म्हणत असतो, आपण एकमेकामध्ये इतक्या दिवसातून किती हरवलो ना. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो असंच आपण रोज एकमेकात हरवू, कारण की आपलं सगळं दुःख आता संपलंय, आपलं सुख आता पिटुकल्या पावलाने आपल्या आयुष्यात येणार आहे असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, हो अगदी बरोबर आहे, आपण आर्याला फोन करायचा का? त्यावर नंदिनी म्हणते, का अचानक कशाला फोन करायचा? आपण तिला विचारूया ना की तिला काही त्रास होतोय का, कोरड्या उलट्या होतात का, ओमिटिंगसारखं होतंय का, मळमळल्यासारखं होतंय का? त्यावर नंदिनी हसायला लागते. अहो काय करताय असं, कालच सर्व गोष्टी झाल्या ना, मग ह्या सर्व गोष्टीला आणखी वेळ आहे, बाळ यायला खूप वेळ आहे आपल्या आयुष्यात. त्यावर जीवा म्हणत, नंदिनी तुला खरं सांगू का, मला ना आता राहवतच नाही, आपलं बाळ कधी एकदा आपल्या आयुष्यात येते मला असं वाटतंय. त्यावर नंदिनी म्हणते, मी सुद्धा बाळाची फार आतुरतेने वाट बघते. असं यांचं दोघांचं बोलणं सुरूच असतं. तितक्या तिकडनं आशा येते. आशा म्हणत असते, जीवा भैया तुम्हाला कुणीतरी भेटायला आलंय असं म्हटल्यानंतर आता दोघी खाली जाण्यासाठी निघतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे सगळेच जण हॉलमध्ये जमा झालेले असतात. ते कॉन्ट्रॅक्टर घरी आलेले असतात आणि जीवाकडनं कॉन्ट्रॅक्ट काढलं त्यामुळे ते माफी मागत असतात. विक्रम म्हणत असतात, काही हरकत नाही, तुम्ही परत आलात ना आमच्याकडे, मग त्यातच सगळं आलं. त्यावर ते जीवाचं कौतुक करत असतात. खरंच जीवाचा मधल्या काळी कुठं उत्साह गेला होता काय माहिती, पण आता ते परत रिफ्रेश झाल्यासारखे वाटतात. अहो काय त्यांनी डिझाईन पाठवली, जशी मला हवी होती अगदी तशीच त्यांनी डिझाईन पाठवलेली आहे असंही ते जीवाचं कौतुक करत असतात. विक्रमला जीवाचं कौतुक पाहून फार आनंद होत असतो आणि बाकी सगळ्यांना सुद्धा. आता हे सगळं काही कौतुक सोहळा झाल्यानंतर इकडनं माननी म्हणत असते, पण जीवाकडनं कॉन्ट्रॅक्ट काढून तुम्ही कोणत्या व्यक्तीला दिलं होतं? त्यावर कॉन्ट्रॅक्टर म्हणत असं, काही नाही हो, फालतू माणूस होता, एकदम बोगस होता, कोणतरी होता विजय वगैरे, काही नाही, माझा निस्ता टाइमपास केला त्यांनी असं म्हटल्यानंतर आता वसूला फार राग येतो बरं का. वसू चिडतच तिथून निघून जाते. आता कॉन्ट्रॅक्टर इकडे जीवाला म्हणत असतो, जीवा आता मागे ओढून पाहायचं नाही, कामाला लागायचं, जोमाने कामाला लागायचं असं म्हणून तो व्यक्ती तिथून निघून जातो. आता जीवाला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळं सगळेच जणही ते फार आनंदात असतात. इकडे अभिनंदन करत असतो जीवाचं. त्याचबरोबर इकडनं जी काही काव्य असते ती सुद्धा अभिनंदन करत असते. इकडे माननी सुद्धा म्हणत असते, माझा लेक आहेच हुशार असं म्हणून त्याचं अभिनंदन करत असते. मात्र इकडे विक्रम अजिबातच काही बोलत नसतात. माननी त्याला खुणावूनच म्हणत असते की तू जा बोलायला असं म्हटल्यानंतर आता जीवा विक्रमकडे जात असतो. जीवाच्या डोळ्यात इथे पाणी आलेलं असतं. विक्रम इतक्या दिवसापासून त्याच्यावर नाराज होते, त्यामुळे इथे जीवा आणि त्याचबरोबर विक्रमला देखील तेवढा त्रास होत असतो. आता जीवा त्यांच्याजवळ जातो आणि म्हणत, सॉरी बाबा, तुम्ही मला अभिनंदन नाही करणार असं जीवानी म्हटल्याबरोबर विक्रमच्या डोळ्यात पाणी येतं आणि विक्रम घट्ट अशी जीवाला मिठी मारत असतात आणि त्याला म्हणत असतात, आज तू बापाला हरवलंस, पण लेकाकडनं असं हरण्यात सुद्धा वेगळीच मजा असते. तुला आता सगळ्या गोष्टी कळतील रे, कारण की तू आता बाबा होणार आहेस. जेव्हा आपलं पोटचं पोरगं चुकतं आणि बाप म्हणून त्याला झापल्यानंतर, त्याच्यावर ओरडल्यानंतर बापाचा जीव कसा तुटतो हे तुला कळेलच असंही ते विक्रम म्हणत असतात. विक्रमच्या डोळ्यात इथे पाणी आलेलं असतं. जीवा म्हणत असतो, बाबा आता तरी मी तुमचा मुलगा आहे म्हणून शोभतोय ना, तुमच्यासारखा होईल ना मी? त्यावर इथे विक्रम म्हणत असं, माझ्यासारखा, माझ्यापेक्षा खूप मोठा होशील, खूप प्रगती करशील असंही ते विक्रमने म्हटल्यानंतर जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. विक्रम घट्ट अशी परत जीवाला मिठी मारत असतात. आता हे सगळं काही पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलेलं असतं, सगळ्यांनाच फार भरून आलेलं असतं. इकडे नंदिनी सगळं काही ते सांगण्यासाठी ते आर्याला फोन करते. आर्याला म्हणत असते, आर्या तू खरंच आमच्यासाठी लकी चांपस ग. त्यावर आर्या म्हणते, हो मी तर आहेच, पण झालंय काय ते तरी सांग ना. त्यावर इकडनं जी काही नंदिनी असते ती म्हणत असते, अगं काय आहे ना, जीवाच्या हातनं एक कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं, त्यामुळे बाबा त्यांच्यावर फार नाराज होते, पण ते कॉन्ट्रॅक्ट आता स्वतःहून आमच्याकडे आले, त्यामुळे बाबामधला आणि जीवामधला सगळा आबोला मिटलाय ग. हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे झाले. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आधीचा उत्साह परत आलाय. म्हणजे बघ ना, काल आपण श्री गणेशा केला आणि आज त्याचं फळ मिळालं सुद्धा. तुझ्याकडून आमचं सुख आमच्याकडे येण्याआधीच आनंदाचा पाऊस पडायला लागलाय असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, वाव, मग त्या पावसात वली चिंब हो. त्यावर नंदिनी म्हणत असते, एकटी नाही भिजणार मी, जीवाला घेऊन भिजणार आहे. हा शब्द ऐकल्यानंतर आर्याला हे खटकतं. आर्या लगेच विषय बदलते आणि म्हणत असते, ऐक ना नंदिनी, अगं मी ब्रेड टोस्ट करायला ठेवलेत, करपतील, जाऊ का मी, ठेवू का आता, नंतर बोलूया आपण. त्यावर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, पण काळजी घे आर्या असं म्हणून फोन ठेवला जातो. आता नंदिनीचं हे बोलणं सगळं रम्याने ऐकलेलं असतं. रम्या म्हणत असते, ही काय बोलतीये,
काल श्रीगणेशा केला आणि त्याचं फळ आज मिळालं सुद्धा म्हणजे काय. आणि ही काय म्हटली, तुझ्याकडून आमचं सुख आमच्याकडे येण्याआधीच आनंदाचा पाऊस पडला. हिला काय बोलायचं असेल, पाऊस, आनंद, हे सगळं काय चाललंय आणि ही कुणाशी बोलत होती हे सगळं काही, हे शोधून काढायला रम्या स्वतःच्या मनाशी म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्याने वसू आणि विजयला जमा करून घेतलेलं असतं आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा इथे वसू म्हणत असते, कसला ग श्री गणेशा म्हणजे, अगं तेच तर नाही कळलं ना. तेव्हा वसू म्हणते, मग कशाला म्हणली श्री गणेशा वगैरे. त्यावर रम्या म्हणत असते, अगं सगळं जर कळलं असतं तर एवढं सगळं तुम्हाला बोलून घ्यायची, विचार करायची काही गरज होती का. पण नेमकं काहीतरी त्यांचं सुरू आहे बघ. त्यावर वसू म्हणते, हो ते तर सुरू काहीतरी आहेच, पण रम्या मला तुझी ही गोष्ट फार आवडते ना, म्हणजे तू वेळ वाया घालवत नाहीस. असं म्हणून आता इथे विजयकडे पाहत असते. विजय म्हणत असतो, हे सगळं काही माझ्याकडे बघून का म्हणताय. त्यावर वसू म्हणते, मग कुणाकडे बघून म्हणून, तुमच्या मुलीकडेच बघून म्हणा ना, माझ्याकडे कशाला बघताय. त्यावर वसू चिडते. वसू म्हणत असते, काय ना, माझी जरा तुमच्याकडनं अपेक्षाच होती जास्त. मला वाटलं माझ्या मुलीच्या पायाला दुखापत झाली तर तुम्ही तरी माझं काम कराल, तुम्ही तरी ह्या देशमुखांची विकेट पाडाल. मात्र नाही, पण देशमुख तिकडे सिक्सरवर सिक्सर मारत राहिले. माझी तुमच्याकडनं फार अपेक्षा होती. मला वाटलं हुशार आहात तुम्ही, पण कसले हुशार, स्वतःचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुम्हाला मिळवता नाही आलं. असं म्हटल्यानंतर विजय इकडनं चिडतच म्हणत, एक मिनिट सासूबाई, तुमच्या वयाचा मान राखून मी गप्प बसतोय, माझ्या डोक्यावर नाचू नका बरं का. आणि एवढंच मला बोलताय तुम्ही का नाही काही केलं. असं म्हटल्यानंतर वसू म्हणत असे, मी काय काय केलं याची जर यादी वाचत राहिलात ना तर तुम्ही चक्रावून जाल. त्यावर विजय म्हणत असतो, तुमची यादी तुमच्याकडेच राहू आणि मला नका सांगू तुम्ही भूतकाळात काय काय केलंय म्हणून. भूतकाळावर भविष्यकाळ अवलंबून नसतो, आता काय केलं ते सांगा मला. असं म्हटल्यानंतर वसू म्हणत असते, मी कशाला तुम्हाला सांगू मी काय केलंय म्हणून. अहो तुमच्या गाडीचं बघा ना, तुमच्या गाडीला तर धक्का मारायला लागतो तेव्हा पुढे ढकलते. त्यावर विजय म्हणत असतो, माझ्या गाडीचं मी बघून घेईल, गाडी उडवेल, विमान उडवेल, नाही तर काही करील. असं म्हणून जोराचं दोघांचं भांडण लागलेलं असतं, कुणीही कुणाचं ऐकत नसतं. इकडे रम्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता रम्या जोरात ओरडते तेव्हा हे दोघेही शांत होतात. रम्या म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं, आपण कशासाठी इथे जमलोय, तुम्हाला याचं तरी भान आहे का, तुम्हीच काय भांडत बसलाय. आता इथे विजय म्हणत असतो, मग तुझ्या आईला सांग ना तू. तेव्हा इकडनं वसू सुद्धा म्हणत असते, अगं बघ ना मग ह्यांना कळतंय का काय बोलतेत म्हणून. त्यावर रम्या म्हणत असते, विजय तू प्लीज बाहेर जातो का, प्लीज मला महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हटल्यानंतर विजय रागाने आणि तनतन करूनच तिथून बाहेर निघून जातो. इकडे रम्या म्हणत असते, आई तू सुद्धा त्याच्या कशाला नादी लागते ग, अगं तो बघ ना कसा वागतोय माझ्याशी. त्यावर रम्या म्हणत असते, दी सोडून जाऊ दे, आपण काय बोलत होतात. अगं जीवानी नंदिनीचं काहीतरी नक्कीच सुरू आहे ग, काहीतरी लपवत येते. त्यावर वसू म्हणते, हो ते तर आहेच, पण मला खात्री आहे तू नक्की शोधून काढशील. खरं सांगू का रम्या, तू आल्यापासून मला धीर आला गं. असं म्हटल्यानंतर आता रम्या लगेच वसूला घट्ट मिठी मारते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती ओढणी शोधत असते आणि तिची ओढणी इकडनं जीवाने बाळाला गुंडाळून घेण्यासाठी वापरलेली असते. तो म्हणत असतो, हाड गाई हाड, त्याला खेळवणं सुरू असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा खरंच तुमचं काही असतं असं म्हणून इथे बसत असते. तेव्हा जीवा म्हणतो, असं काय करतेस, आता आपलं बाळ आपल्याकडे येणार आहे का नाही, किती सावधी असा. आता आर्या प्रेग्नेंट होणार, त्यानंतर काही दिवसातच आपलं बाळ आपल्या हातात ती देणार. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, अहो त्याला भरपूर वेळ आहे, आणखी कशाचा वेळ आहे सांग बरं. आत्ता 800 निघून जातील बघ 9 महिने, मग मी बाबा होणार आणि तू आई होणार. असं इथे म्हटल्यानंतर आता दोघी फार खुश होत असतात. आजच्या पुरतं एवढं. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण पाहत असतो की ते काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ वटपौर्णिमा आली, मला या अवस्थेत फेऱ्या मारता येतील का हो, पूजा करता येईल का हो, असं म्हणून काव्या टेन्शन घेत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आर्या असते ती ते जीवा नंदिनीला म्हणत असते, हवं तेव्हा दोघात तिसरा येणं यासारखं का स्वर्ग नाही. असं म्हटल्यानंतर ह्या दोघांना कळत नसतं की नेमकं आर्या काय म्हणते. त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय. असं म्हटल्याबरोबर आर्या ती प्रेग्नन्सीची किट त्यांच्या दोघांसमोर ठेवते. त्याच्यावर 2 लाईन असतात. ते पाहून इथे जीवा नंदिनीला फार आनंद होतो, म्हणजेच काय ही आर्या प्रेग्नेंट राहिलेली आहे. आता नंदिनी हळूच आर्याच्या पोटावर हात ठेवत असते. इकडे जीवासुद्धा फार खुश होत असतो. हे सगळं काही इकडे घडत असतं. मात्र इकडे हे सगळं काही पाहितलेलं असतं ते म्हणजे रम्याने. आता रम्या आर्यापर्यंत पोहोचलेली आहे. या सर्व गोष्टीसुद्धा ती घरच्यांसमोर आणेलच हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. नंदिनीच्या खोट्या पोटाचं सत्यसुद्धा तिने बाहेर आलेलं आहे. याचा नुकताच प्रोमो रिलीज झालेला आहे, तो आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तो नक्कीच एकदा पहा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा अजिबातच विसरू नका. धन्यवाद.